नमस्कार, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या वाघांनो. मित्रांनो, खरं तर तुम्ही वाघ आहातच, पण आज तुम्हाला वाघ म्हणाव की शेळी या प्रश्नावर मी येऊन थांबलोय. आत्ताच आपल्याला सर्वांना माहिती आहे की शिक्षक भरती परीक्षा उद्या होणार होती. शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी परीक्षा उद्या होणार होती, पण तिचा पेपर फुटला. पोलीस प्रशासनाने पेपर फुटल्याची माहिती पात्रता परीक्षा घेणाऱ्यांना कळवली आणि मग त्यांनी निकाल लावला की आपण आता ही परीक्षा पुढे ढकलू. जे विद्यार्थी तन मन धन देऊन अभ्यास करतायत त्यांच्या मेहनतीवर परत एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला. नीटचा पेपर फुटतो, टीईटीचा पेपर फुटतो, 2023-24 मध्ये तलाठीचा पेपर फुटला होता. पेपर फुटतच राहत आहेत. पेपर फुटतायत, पण शासन करतं काय? अशी कोणती ठोस कारवाई शासन करताय? खरं तर अनेक शिक्षक बांधव नोकरी करत असताना पण स्वतःला सिद्ध करण्यासाठी जीवाचं रान करतायत. शासकीय कामं करून, शाळा सांभाळून, घरदार सांभाळून परत एकदा या परीक्षेची तयारी करतायत आणि त्यांच्या मेहनतीला न्याय काय? तर पेपर फुटी. असंच चालत राहिलं मित्रांनो तर स्पर्धा परीक्षा हा एक कालबाह्य विषय होऊन जाईल. आता तर एमपीएससी वाले म्हणतायत आणि की एमपीएससीच्या परीक्षा ऑनलाईन घ्यायच्या. ऑनलाईनला विरोध याच्यासाठीच मित्रांनो, कारण ऑनलाईन मध्ये तुमच्या मेहनतीने तुम्ही मिळवलेल्या मार्कांपैकी कितीक पण मार्क ते नॉर्मलाइज मध्ये कमी करू शकतात, वाढू शकतात. आणि कोणते मार्क कमी केले किंवा कोणते वाढवले, कोणाचे वाढवले याची माहिती नसते. माहिती नसते म्हणून आपण त्याच्या विरोधात आक्षेप घेऊ शकत नाही, म्हणून त्याला विरोध आहे. लोकमान्य टिळक म्हणाले होते की सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे. आणि आता तीच वेळ आलेली आहे. राज्य करते खुशाल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना, देशाचं भवितव्य असणाऱ्या गोष्टींना ते टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करतायत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते, शिका संघटित आणि संघर्ष करा. आपण शिकलोय, फक्त आपण संघटित होऊन संघर्ष करत नाही मित्रांनो. तर ज्या संविधानिक मार्गाने आपल्याला संघटित होऊन संघर्ष करता येईल त्या संविधानिक मार्गाचा अवलंब करा आणि आपला आक्षेप नोंदवा. आपला जर आपण आक्षेप नोंदवला तरच सरकारला जाग येईल. झोपेचं सोंग घेतलेल्या सरकारला जागी करण्यासाठी आपल्याला आपला निषेध नोंदवायचा आहे. नाहीतर ते म्हणायला आपण परत मोकळे होऊन जाऊ. मी मोर्चा काढला नाही, मी संपही केला नाही, मी निषेध सुद्धा साधा कुठं नोंदवलेला नाही आणि आपण चिरडल्या जाऊ मित्रांनो. तयारी करतायत वाघाचं काळीज घेऊन तर आपला आक्षेप संविधानिक मार्गाने नोंदवलाच पाहिजे. आपण परत म्हणाल की सर मी एमपीएससी देतच नाही, मी तर वनरक्षक पोलीस भरतीची तयारी करतोय, टीईटीचा माझा संबंधच नाही. पण सुपातल्यांनी जातातल्यांना हसू नये मित्रांनो. जर असं झालं तर उद्या नंबर आपला आहे, उद्या नंबर पोलीस भरतीवाल्यांचा आहे, उद्या नॉर्मलायझेशन पोलीस भरतीवाल्यांचं होईल. मग त्यावेळेस आपल्यासाठी रडणारं कोणी राहणार नाही, आपल्यासाठी लढणारं कोणी राहणार नाही. त्यामुळं आपल्याला शक्य होईल त्या पद्धतीमध्ये शासनाच्या एमपीएससी आयोगाच्या या निर्णयाचा निषेध नोंदवा. प्रश्नपत्रिका फुटीवर प्रश्न उभा करा. आपण असं केलं तर मला असं वाटतं की कुठंतरी या बातम्या शासनापर्यंत पोहोचतील आणि याच्यावर काहीतरी तोडगा निघेल ही आशा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.